गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव सातासमुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहेत. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य. आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. Welcome to the Sapkal Knowledge Hub, a 100-acre campus in the scenic Anjaneri Hills of Nasik, Maharashtra, affiliated to Pune University. World-class infrastructure, numerous computer labs, highly qualified faculty. Log on to www.sapkalknowledgehub.org. वसन व्याख्यानमालेचं 103व्या वर्षातलं आजचं हे 27वं पुष्प स्वर्गीय श्रीमती निर्मला केशव गरुड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. आणि हे व्याख्यान गुंफण्यासाठी आपल्यामध्ये IIM मुंबई येथील माजी विशेष कार्यसन अधिकारी विजय तळेले यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक सबका नॉलेज हबचे प्रतिनिधी राकेश गुगे, त्याचबरोबर विवेक गरुड आणि विजय गरुड हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपले सर्व श्रोते तसंच यूट्यूबच्या माध्यमातून आणि समाज माध्यमातून हा कार्यक्रम बघणारे सर्व श्रोते, केबल टी व्हीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा आनंद घेणारे सर्व श्रोते यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. या वर्षीच्या व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक आहेत सह्याद्री फार्म. सन्माननीय विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25,000 शेतकऱ्यांना एकत्रित करून जागतिक पुरवठा साखळी निर्माण करून जगभरात उत्तम फळफळावळ आणि भाजीपाला पोचविण्याचं काम सह्याद्री फार्म करतं आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक सबकाळ नॉलेज हब हे 2006 पासून आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरी येथे कार्यरत आहे आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रम या सबकाळ नॉलेज हबच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षांपासून सुरू आहे, ज्याचा लाभ आपल्या हजारो विद्यार्थ्यांना झालेला आहे. मित्रांनो, प्रारंभी आपण आजच्या ज्यांचं स्मृतिव्याख्यान आहे त्या श्रीमती निर्मला केशव गरुड यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया आणि त्यानंतर पाहुण्यांना मी विनंती करेन आपण निर्मलाताई गरुड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय निर्मलाताई केशव गरुड स्वातंत्र्य चळवळीला वाहिलेल्या नवा मनू आणि श्री चैतन्य मासिकाचे मालक संपादक असलेल्या वडिलांसोबत त्यांनी साहित्यिक काम केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील मेळे आणि सांस्कृतिक चळवळीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. एका वर्षात 3 इयत्ता करून त्या मॅट्रिक झाल्या. काही काळ त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केलं. मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. विवाहानंतर पती केशवरावांबरोबर विमा आणि अल्पबचत व्यवसायात त्यांनी सहभाग घेतला. पतीचा प्रचंड लोकसंग्रह आणि विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थांतील प्रत्यक्ष सहभाग यामुळे त्या देखील विविध संस्थांशी जोडल्या गेल्या. त्यांना सण समारंभ उत्सवाची विशेष आवड होती. त्यातून वाडा संस्कृती त्यांनी जोपासली.
त्यांनी अनेक माणसं आपल्या मनमिळावू आणि हव्याहव्याच्या स्वभावानं जोडली. उत्तम पाठांतर आणि स्मरणशक्तीमुळे पुढच्या पिढ्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं. पतीच्या निधनानंतर मुलांच्या शिक्षणाकडे आणि भविष्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. आज त्यांची मुलं आणि कन्या सुसंस्कृत, उच्च शिक्षित असून आपल्या आईचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा पुढे नेत आहेत. स्वर्गीय निर्मलाताई केशवराव गरुड यांना नाशिक वसंत व्याख्यानमाला विनम्र अभिवादन करीत आहे. आजचे वक्ते सन्माननीय विजय तळेले यांचा परिचय आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. श्री विजय तळेले हे व्यवस्थापन सल्लागार, स्टार्टअप मार्गदर्शक आणि इन्क्युबेटर सल्लागार आहेत. गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन इंडियाचे ते संचालक आहेत. विजय तळेले गुरगाव येथील सॉईल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला त्यांचे इन्क्युबेटर केंद्र स्थापन करण्याचा सल्ला देत आहेत. ते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन, एंटरप्रेन्युअरशिप आणि लीडरशिपचे 5.5 वर्षे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि IIM मुंबई येथे इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि एंटरप्रेन्युअरशिपसाठी माजी OSD विशेष कर्तव्य अधिकारी होते. विजय तळेले यांनी 1984 मध्ये VJTI मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि 1986 मध्ये IIT बॉम्बेमधून M.Tech ची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. विजय तळेले यांची जागतिक IT सेवा संस्थांमध्ये 31 वर्षांची यशस्वी व्यावसायिक कारकीर्द होती. या काळात त्यांनी TCS, सिल्व्हरलाईन टेक्नॉलॉजीज, क्विनॉक्स, सायबरटेक, काळे कन्सल्टंट्स आणि क्लोवर इन्फोटेक सारख्या जागतिक IT संस्थेसोबत काम केले. IT संस्थांमध्ये त्यांनी संपूर्ण IT सेवा वितरण व्यवस्थापन, प्री सेल्स, मानवी संसाधने, व्यवसाय वाढ आणि वितरण संस्थांची कार्यक्षमता सुधारण्याचे व्यवस्थापन केले. 2017 मध्ये त्याने लहान IT संस्था आणि स्टार्टअप इकोसिस्टमला समर्थन देण्यासाठी स्वतःची सल्लागार संस्था सुरू केली. गेल्या 9 वर्षात त्यांनी भाऊ इन्स्टिट्यूट, गरजे मराठी ग्लोबल आणि IIM मुंबई येथे सुमारे 500 स्टार्टअप्सना समर्थन आणि मार्गदर्शन केले आहे. DST निधी EIR, DST निधी प्रयास, DST निधी SSP, स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना, AICTE MO, MSINS, स्टार्टअप स्पर्धा आणि अनेक उद्योजकीय कार्यक्रमांमध्ये स्पीकर यासह अनेक स्टार्टअप मूल्यमापनांसाठी ते ज्युरी आहेत. ते अनेक संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलचे सल्लागार सदस्य आहेत. स्टॅनफोर्ड सीड स्पार्क प्रोग्राम्समध्ये ते गेल्या 6 वर्षांपासून स्टार्टअप्सचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यांना अनेक मंचांसाठी आमंत्रित करण्यात आले आहे, ज्यात त्यांनी भाषणे दिली आहेत आणि त्यांना प्रशंसा आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी त्यांच्या IT कारकिर्दीत आणि स्टार्टअप इकोसिस्टम कारकिर्दीत अनेक लेख लिहिले आहेत, जे वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. आज वसंत व्याख्यानमाला येथे तरुण पिढी, स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत. व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा संगीता बापना यांना विनंती करतो आपण आजचे वक्ते सन्माननीय विजय तळेले यांना सन्मानित करावं. आजच्या व्याख्यानमालेचे स्मृती व्याख्यानमालेचे देणगीदार सन्माननीय गरुड बंधू यांचा सत्कार करण्यासाठी मी व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे यांना विनंती करतो. सपकाळ
नॉलेज हबचे प्रतिनिधी सन्माननीय राकेश गुगे यांचा सत्कार करण्यासाठी राजेंद्र शेळके यांना विनंती करतो. वसंत व्याख्यानमाला आजच्या आधुनिक काळाला अनुसरून समाज माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर यांचं देखील महत्त्वपूर्ण सहकार्य व्याख्यानमालेला लाभतं आहे. आजच्या सत्कारार्थींविषयी माहिती देण्यासाठी मी रुचिता ठाकूर यांना आमंत्रित करतो. नमस्कार. आपण हा जो शेवटचा आठवडा आहे वसंत व्याख्यानमालेचा, त्याच्यामध्ये नाशिकसाठी खूप चांगला कॉन्टेंट जे लोक बनवता आणि नाशिकला पार जगापार ज्यांनी नाशिकबद्दलची माहिती जगापार नेलेली आहे, अशा काही निवडक जे इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. आणि हेच आहे की त्यांनी त्यांचे जे फॉलोवर्स आहे किंवा ते जितक्या लोकांपर्यंत पोहोचतात त्यांनी त्या लोकांपर्यंत आपल्या वसंत व्याख्यानमालेबद्दल सांगावं, जास्तीत जास्त लोकांना याच्याबद्दलची माहिती व्हावी. हाच आमच्याकडनं अर्थातच वसंत व्याख्यानमालेकडनं एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे आणि त्यांना आम्ही थँक्यू म्हणतो की नाशिकवर तुम्ही एवढं जीवापार प्रेम करतात. बरेचसे इन्फ्लुएन्सर्स हे मुंबई पुणेत शिकून आता नाशिकमध्ये कायमचे सेटल झालेले आहेत आणि अतिशय उत्तम काम ते नाशिकसाठी करत आहे. सो आमच्याकडनं त्यांना एक ग्रॅटिट्यूड म्हणून आपण एक सन्मान करतो आहे. तर आजचे जे प्रमुख वक्ते आहेत तळळे सर, त्यांना मी विनंती करते की त्यांनी शांतनू बिरारी याचा सन्मान करावा. आणि दुसरी इन्फ्लुएन्सर म्हणजे रिया राज, तिला पण मी रिक्वेस्ट करते की तिने हा सन्मान स्वीकारावा. वसंत व्याख्यानमालेचं आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत रोमॅन्टिक किशोर हा कार्यक्रम या ठिकाणी प्रशांत चंद्रात्रे आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. आज आपण या ठिकाणी अपर्णा दशपुते यांच्या चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. मी अपर्णा दशपुते यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि सन्माननीय विजय तळेले साहेबांना विनंती करतो आपण या आमच्या चित्रकाराचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा आणि तिला प्रोत्साहित करावं. उद्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे महाराष्ट्र शासनाचे सचिव किरण कुलकर्णी यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. सन्माननीय किरण कुलकर्णी साहेबांचं मनोगत आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी किरण कुलकर्णी, मराठी भाषा विभाग सचिव आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा सुद्धा
माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. नाशिक शहरामध्ये वसंत व्याख्यानमाला ही मोठी प्रतिष्ठेची व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेत 28 मे रोजी आपल्याला भेटायला मी येणार आहे. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे अभिजात मराठी, विविध पैलू आणि भवितव्य. या विषयातून निश्चितपणे मराठी भाषाविषयक काही महत्त्वाची माहिती आपल्या सर्वांना मिळू शकेल आणि विशेषतः शासनाचं मराठी भाषाविषयक धोरणाला अनुसरून पुढच्या उपक्रमांचं नियोजन काय आहे याबद्दल सुद्धा मला आपल्याला सांगता येईल. तेव्हा जरूर या 28 मेला वसंत व्याख्यानमालेमध्ये. धन्यवाद. आपल्या सर्वांना कल्पना आहे व्याख्यानमालेचा समारोप 31 मे रोजी उत्सव नात्यांचा हा झी मराठी प्रस्तुत ग्रँड फिनाले कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यक्रमामध्ये झी मराठी मनोरंजन वाहिनीवरील अभिनेते, अभिनेत्री, गायक आणि निवेदक हे सहभागी होणार आहेत. तथापि 1 जून रोजी आपण या ठिकाणी तेंडल्या हा सचिन जाधव निर्मित चित्रपट दाखवणार आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर आपण बघूया. म्हातारे पाकिस्तान बर मॅच आज निघालो मी. अगं नवरा पळाला तुझा. अशी बिडाय मारतो घेतील का भारत टीम? हा घेतील. याला काय म्हणतात? काय फ्रंट फूट. फ्रंट फूट. डेपुटी अण्णांच्या घरात जायचं आणि स्कोर बघून यायचं. बॉट उठू नको, अंपायर बॉट उठू नको. टेंडल्या काय एवढं साधं बॉल सोडतोय? अरे ह्या बॅटला काय स्ट्रोक आहे? हाय काय मॅच आहे काय? हाय काय ना हो हायच बघतो आता माझी ब्रेकलीची बॉलिंग. तुला काही शक्तिमान काढला तिथल्या तिथं गोल गोल फिरतायस. दांड्या गोळा कर आता. परत हरला वीर. यायला का तुला खालच्या शेंबड्या पोराने हरवायचं म्हणा आणि तू तेंडुलकर होणार वीर. एमआरएफ नसल्यामुळे झाडत असणार. कसली बॅट आली अगं. एमआरएफ आहे. उगाचच वापरत नाही टेंडुलकर एमआरएफ. कसला स्टेट ड्राईव्ह मारला का टेंडल्या भावाने. वाला का नुसतं गुळी करत गेलाय. आयुष्य घालवलं नुसतं बोंबलत खेळण्यात आणि बघण्यात. गाडीची किंमत देते का ह्याला कोणी गावात. आपल्याला आपल्या माणसाची एक असली वाईस तरी बघत चांगली की त्याच्याकडं कसं वाटत असेल त्याच्या मनाला. चला पटवडेल जाऊया. एवढं लांब आपलं त्याची घ्या घालून तुमचा टीव्ही तुमच्यातच. आता पाहतो ह्यांच्यामुळे लय वेळा भावाची बॅटिंग चुकली आपल्या. आता पुढची भारत पाक मॅच आपल्याच टीव्हीवर. टीव्ही आणि छत्री दोन्ही मिळून जाते 17,500. एवढी किंमत. ह्याच्या बाण आणला होता कलर टीव्ही. हा बा जीव देईल पण घरावून राहणार कधी कर्ज प्रकरण करणार नाही. बॅग पाहिजे मी तुला. बघ जाय ते पोरासनी पोटाला आण मिळत नाही, कापड मिळत नाही, तरी बी कसं पैकीच्या पैकी मार्क पाडतात. सध्या बॅट चौथ्या कलरल्या 4 खेपा जादा मारणार पण आणणार तर 30 टीव्ही आणणार. उगा जीवाचा हाल करून घेऊ नको तसल्या बारक्या गोष्टीसाठी. बारकी गोष्ट आणि मोठी गोष्ट असं काय नसतं. आण तुझ्या टेंडुलकरला मॅचला दाखवू तू त्याला बी. ती गोष्ट व्यवस्थित पिचवर टिकून आणि एवढंच मला माहिती. रविवारची मॅच फायनल. मग आपलं काय बी होतं. हवा घेऊन नाही वारं कुठलं बी होती. हवा फक्त आमचीच. सचिन जाधव या ईश्वरपूरच्या तरुणाने हा तेंडल्या चित्रपटाची निर्मिती केली. परंतु चित्रपटगृहामध्ये काही अडचणींमुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकलेला नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या छोट्या छोट्या गटांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात येतो. सुमारे 1 कोटी रुपये कर्ज या युवकावर झालेलं आहे. म्हणजे त्याची चित्रपट निर्मितीचं स्वप्न पूर्ण झालं परंतु आर्थिक अडचणीत तो सापडल्यामुळे आपण
वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या पाठीशी कसं उभं राहू शकतो या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आणि म्हणून वसन व्याख्यानमालेने 1 जून रोजी खास या चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला शक्य होईल तेवढी मदत सचिन जाधव यांना आपल्याला करायची आहे. आजचे वक्ते सन्माननीय विजय तळेले यांना मी विनंती करतो त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. तरुण पिढी, स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती हा आजच्या त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. मी तळेले साहेबांचं तसेच वहिनी साहेबांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या पुष्पास प्रारंभ करावा अशी विनंती करतो. नमस्कार नाशिककरांनो. मंचावरील आदरणीय मान्यवर, वसन व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री श्रीकांत बेनी, वसन व्याख्यानमालेचे आयोजक प्रायोजक सह्याद्री फार्म्स आणि सपकाळ नॉलेज हब, आणि आजच्या व्याख्यानाचे स्पॉन्सर किंवा स्मृती ज्यांच्या स्मृतीनिमित्त हे व्याख्यान आहे ते गरुड कुटुंबीय, या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. थोर विचारवंत, प्रतिष्ठित व्यक्ती आणि राष्ट्रीय नेते यांनी ज्या वसन व्याख्यानमालेच्या मंचाला एक उच्च दर्जा दिला आहे, अशा या व्याख्यानमालेत मला माझे विचार मांडण्याची संधी मिळते आहे. त्याबद्दल मी श्रीकांत बेनींचे परत आभार मानतो. त्याचप्रमाणे गर्जे मराठी ग्लोबल ज्या संस्थेनी सुद्धा माझ्या नावाबद्दल सांगितलं की आम्ही यावर्षी विजय तळेले यांना सांगू की ते त्यांचे विचार मांडतील, त्याबद्दल त्यांचे पण आणि आनंद गणू यांचे पण मी आभार मानतो. आज वसन व्याख्यानमालेत मला माझे विचार मांडण्याची ही संधी मिळते, हाच माझा खूप मोठा सन्मान आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर थोडीफार चर्चा करूयात किंवा विचार करूयात. आजचा विषय आहे भारताची तरुण पिढी, स्टार्टअप्सचं महत्त्व त्या तरुण पिढीसाठी, आणि नवोन्मेष म्हणजे इनोव्हेशन, भारताची इनोव्हेशन क्रांती. या तिन्ही गोष्टींबद्दल आपण थोडाफार विचार करूयात. मला इथं नाशिककर या श्रोत्यांमध्ये तरुण मंडळी थोडी कमीच दिसत आहेत, तरी पण जी आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. इथं तुमच्यापैकी किती जणांना, जरी तुम्ही आत्ता नोकरी करत असाल किंवा शिकत असाल, असं वाटतं की माझं स्वतःचं काहीतरी असावं, माझा काहीतरी व्यवसाय असावा, असं किती जणांना वाटतं? कोणी हात वर करू शकाल का? आहेत नक्की, खूप एक 10 हात तरी वरती आहेत. आज ज्यांनी हे हात वर केलेत ना, त्यांचे आणि त्यांच्यासारखेच तरुण आज भारताच्या पुढच्या भविष्याचे कर्तव्य ते पालन करणार आहेत. कारण आपण जर का विचार केला तर आज भारतामध्ये जर का आपण भारताचा डेमोग्राफिक्स म्हणजे कसं असतं की वेगवेगळ्या प्रमाणांवर आपण डेमोग्राफिक्सचा ॲनालिसिस करतो. जर का भारताच्या पॉप्युलेशन डेमोग्राफिक्सचा जर का आपण विचार केला
तर 65% 65% हे पॉप्युलेशन आपलं तरुण पॉप्युलेशन आहे, यंग पॉप्युलेशन आहे. जेव्हा मी म्हणतो यंग पॉप्युलेशन तेव्हा त्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो विकसित भारत, पुढच्या 20 ते 25 वर्षात आपल्याला विकसित भारत बनवायचे आहे, तर हीच तरुण पिढी त्या विकसित भारताला त्यांचा मुख्य हातभार लावणार आहे. आता ही तरुण पिढी एवढी मोठी सुपर पॉवर, जिथे 65% पॉप्युलेशन 35 वर्षाखालील आहे आणि भारताचा आजचा ॲव्हरेज एज पॉप्युलेशनमध्ये 30 वर्ष आहे फक्त. अशा ही एक सुपर पॉवरच आहे. आणि अशा या महासत्तेला त्यांच्या हातात एक खूप मोठी संधी आहे. तसंच भारताला किंवा आपल्या सर्वांना ते एक मोठं आव्हानही आहे. त्याला कारण असं आहे की जशी ती मोठी संधी आहे, एक ऑपॉर्च्युनिटी आहे, जर का या 65% पॉप्युलेशनला, म्हणजे आज भारताची लोकसंख्या 148 करोड आहे, त्यातल्या 65% पॉप्युलेशनला पुढचे 25 वर्ष जर का आपण नोकरी देऊ शकलो नाही, तर ती एक खूप मोठी समस्या होईल. आणि हेच खूप मोठं आव्हान आहे. आणि या आव्हानाचाच विचार आपण आज करणार आहोत की त्यासाठी काय उपाय आहे. आणि तरुण पिढी, आजची भारतातली तरुण पिढी हे आव्हान कसं पेलू शकते आणि त्याला कसा हातभार लावू शकते, त्याबद्दलच आपण आज विचार करणार आहोत. आज आपण थोडे 25 वर्ष मागे जाऊयात जरा. तर 20-25 वर्षापूर्वी एक आपलं पारंपरिक कामगार वर्ग किंवा ट्रेडिशनल एम्प्लॉईज किंवा ट्रेडिशनल थिंकिंग असं होतं की आपले आई बाबा मुलांना सांगायचे, बाळा शिक, मोठा हो, चांगली नोकरी घे आणि आपलं आयुष्य सुरक्षित कर. परंतु हे आजच्या जगाला किंवा आजच्या भारताच्या स्थितीला लागू पडतं का? त्याला कारण आहे, आज आपल्याला नोकरी आयुष्यभर राहण्याची खात्री पण नाही आहे. किंवा आपण सांगू शकत नाही की मी एक नोकरी घेतली आणि तीच नोकरी मला आयुष्यभर माझी टिकेल. तो एक एम्प्लॉयर किंवा जो नोकरी देणार आहे त्याचा प्रश्न आला आहे. पण आपण स्वतः नोकरी करणारे सुद्धा एका कंपनीमध्ये राहत नाही. आणि आपण बघूयात की तंत्रज्ञान कसं वाढतं आहे, की टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट कशी होते आणि त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना पण कसं कंटिन्युअस स्किल डेव्हलपमेंट करावं लागणार आहे. ओके, तर पारंपरिक कामगार वर्ग आणि आत्ताचा जो कामगार वर्ग आहे त्याला कंटिन्युअसली इनोव्हेशन, कंटिन्युअसली इनोव्हेटिव्ह, नवोत्कर्ष जो शब्द वापरला आहे ते कंटिन्युअस इनोव्हेशन आहे, ते करावंच लागतं. आणि कंटिन्युअस स्किलिंग किंवा कंटिन्युअस लर्निंग करावं लागतं. तर असा हा कामगार वर्ग आहे. आजच्या तरुण पिढीला पुढचे 25 वर्ष त्यांना याच्याच त्यांना फेस करायचं आहे. तर मुख्य प्रश्न असा आहे की आपण नोकरी शोधणारे बनणार का नोकरी निर्माण करणारे बनणार? आणि आजच्या विषयामध्ये आपण जे स्टार्टअप्स म्हणतोय, आणि त्याला नंतर मी थोड्या माझ्या स्लाईड्समध्ये हे म्हणणार आहे की स्टार्टअप्सला सपोर्ट कोण कोण करतं, तुम्हाला उद्योजक बनण्यासाठी काय मदत मिळते आणि कशी मदत करू शकतो आपण, त्याच्याबद्दल आपण विचार करूयात. जर का आपल्याला विकसित भारत जेव्हा आपण म्हणतो 20-25 वर्षानंतर, तेव्हा भारताला लाखो नोकऱ्या हव्या आहेत आणि त्या आपण शासन किंवा कंपन्या देऊ शकणार नाहीत, त्या आपल्यालाच क्रिएट कराव्या लागणार आहेत. याबद्दल आपण थोडा विचार करूया. थोडंफार आपण बघूयात की भारताचा बदलता चेहरा म्हणजे कसं भारताची करंट स्थिती कशी आहे आणि कसं चेंज होतं आहे. ओके, तिच्यामध्ये तंत्रज्ञान हे खूप फास्ट डेव्हलपिंग आहे.
आता जेव्हा आपण विचार करतो तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा, आज नवीन नवीन टेक्नॉलॉजीज खूप आल्या आहेत. म्हणजे आपण म्हणतो AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. परवाच 3 दिवसापूर्वी आपल्याकडे डॉक्टर भूषण गरवार यांनी एक छान व्याख्यान दिलं की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या कृत्रिम बुद्धिमत्तेला आपण त्याच्याबरोबर जायचं, सहजीवन करायचं का त्याला घाबरून जायचं, ते एक आहे. तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण विचार करतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहे, बायोमेडिकल आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे. आज नॅनो टेक्नॉलॉजी मागच्या 10 वर्षामध्ये आहे आणि त्याचं अजूनही पूर्णपणे उदय झालेलं नाही आणि त्याचं पूर्णपणे ॲप्लिकेशन्स आलेले नाही आहेत. तर या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजी खूप फास्ट ॲडव्हान्स होत आहेत. ते एक नक्की आपल्याला आपल्या आजची परिस्थिती आहे. जागतिक स्पर्धा. आज भारताला जर का मोठी सुपर पॉवर व्हायचं असेल इकॉनॉमिकलीसुद्धा, तरी त्यांना जगातील बाकी सुपर पॉवरबरोबर कॉम्पीट करायचं आहे. किंवा भारताच्या तरुणाला पण जर का सुपर पॉवर व्हायचं असेल किंवा हे पॉवरफुल व्हायचं असेल, त्याला पण कॉम्पीट करायचं आहे. तर जागतिक स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. आज प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जागतिक स्पर्धा आहे. पूर्वी आपलं रिजनल खूप फोकस होता, पण आता म्हणतो की जग एक आहे पूर्ण, तसं झालेलं आहे. एंटायर वर्ल्ड इज वन. म्हणजे आपण कुठे आज जे काही इथं केलं त्याचा इम्पॅक्ट दुसरीकडे होऊ शकतो किंवा दुसरीकडे जे होतं त्याचा इम्पॅक्ट भारताला होऊ शकतो. त्यामुळे एक जागतिक स्पर्धा आलेली आहे. आणि त्यामध्ये इनोव्हेशन किंवा नवोन्मेष याचा पण खूप महत्त्वाचा भाग आहे. आपण कंटिन्युअसली इनोव्हेट केलंच पाहिजे. तिच्यामध्ये बऱ्याच आपण मी पुढे एक्झाम्पल देईल की अशा काही काही कंपन्या आहेत की ज्या जगात नंबर 1 होत्या, पण त्यांनी इनोव्हेशन केलं नाही म्हणून एक 15 वर्षापूर्वी त्या पूर्णपणे बंद झाल्यात. ओके. तर नवोन्मेषांची किंवा इनोव्हेशनची पण खूप गरज आहे. आणि त्या सर्वांमध्ये, कारण भारतामध्ये तरुण लोकसंख्या आणि भारताची आजची तरुण पिढी ही खूप महत्त्वाची आहे. कारण यामध्ये 65% तरुण पिढी आहे, जे पुढचे 25 वर्ष 65% म्हणजे तरुण राहणार आहेत, म्हणजे 60 वर्षापर्यंत. किंवा नवीन जे लहान मुलं आहेत ती पण 15-20 वर्षानंतर तरुण होणार आहेत. तर ही जी 60-65% हा एक आपल्याला भारताकडे एक सुवर्ण काळ आहे. आणि त्यामध्ये आपल्याला कसं आपण पुढे भारताला नेऊ शकू आणि त्याच्यासाठी स्टार्टअप्स किंवा उद्योजकांची कशी गरज आहे ते बघू आपण. तर इनोव्हेशन, आता बऱ्याच जणांना वाटतं इनोव्हेशन म्हणजे एक मोठा शब्द आहे. ओके. आपण थोडं तिच्यावर एक विचार करूयात. इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशनमध्ये फरक आहे. इन्व्हेन्शन म्हणजे संशोधन आणि इनोव्हेशन म्हणजे नवीन काहीतरी करायचं, नवोन्मेष किंवा नवीन काहीतरी करायचं. तर इनोव्हेशनचे पण बरेच प्रकार आहेत. आज बिझनेस प्रोसेस इनोव्हेशन त्यातला एक प्रकार मी एक थोडे 3-4 प्रकार आपण थोडं 2 मिनटं त्याच्यावरती स्पेंड करूयात. बिझनेस प्रोसेस इनोव्हेशन म्हणजे वेगळ्या प्रकारे बिझनेस करायचा. आज जर का आपण याचा विचार केला, Airbnb या जे नवीन नवीन स्टार्टअप्स आहेत किंवा ओयो रूम्स किंवा ओला, स्विगी, झोमॅटो हे जे स्टार्टअप्स आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये ते काय करतायत, ते वेगळ्या प्रकारे आपण एक बिझनेस कसा करता येईल त्यांचं बिझनेस प्रोसेस इनोव्हेशन, ते सुद्धा एक इनोव्हेशनच आहे. त्यामुळे इनोव्हेशन म्हणून घाबरून जाऊ नका की इनोव्हेशन हे बिझनेस प्रोसेसमध्ये पण होऊ शकतं. तसंच इनोव्हेशन हे प्रॉडक्टमध्ये होऊ शकतं, जसं आपण नवीन नवीन प्रॉडक्ट निर्माण करतो. इनोव्हेशन सर्व्हिसेसमध्ये होऊ शकतं, जसे आपण नवीन नवीन सर्व्हिसेस निर्माण करतो. इनोव्हेशन इन्क्रिमेंटल होऊ शकतं, म्हणजे कसं आहे, एक प्रॉडक्ट आहे आणि ज्यामध्ये आपण नवीन नवीन काहीतरी थोड्या थोड्या गोष्टी आणत असतो. म्हणजे त्यावर एक सिम्पल एक्झाम्पल म्हणजे एक कॅडबरी चॉकलेटचं घ्या. प्रत्येक थोड्या दिवसांनी 6 महिन्यांनी आपल्याला एक नवीन कॅडबरी चॉकलेटचं हे मिळतं, ते पण एक इनोव्हेशनच आहे. किंवा जिलेटचं उदाहरण घ्या. जिलेट जे शेविंग ब्लेड्स आहेत त्याच्यामध्ये पण प्रत्येक 6 महिन्यांनी वर्षभराने नवीन नवीन ब्लेड्स येत असतात, ते इन्क्रिमेंटल इनोव्हेशन्स आहेत. आता ही सगळी इनोव्हेशन्स आहेत आणि याच्यामध्ये एक इनोव्हेशन आहे जे पूर्वी इन्व्हेन्शन कम इनोव्हेशन म्हणायचे, ते डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन.
ज्याच्यामुळे पूर्ण जो व्यवसाय आहे तो पूर्ण डिस्टर्ब व्हायचा. त्याचं एक एक्झाम्पल, खूप चांगलं एक्झाम्पल त्याचं म्हणजे आपण एक इथे बरीचशी ज्येष्ठ मंडळी पण आहेत. एक 30 वर्षा मागे गेलो आपण, तर 30 वर्षापूर्वी फोटो काढायला आपल्याकडे कॅमेऱ्यांमध्ये फिल्म असायची आणि त्याचं 24 फिल्मचं कोडाकची फिल्म असायची. आणि ती कोडाक कंपनी ही खूप जगामध्ये नंबर 1ची कंपनी होती त्या फिल्म बनवण्यामध्ये. त्यांनी इनोव्हेशन केलं नाही आणि त्यामुळे काय झालं, एक 10 वर्षामध्ये, पुढच्या 7 का 8-10 वर्षामध्ये डिजिटल फोटोग्राफी आली. डिजिटल फोटोग्राफीमधून मोबाईल फोटोग्राफी आली आता. त्याच्यामुळे पूर्ण कोडाक कंपनी वाईप आऊट झाली. त्याला म्हणतात डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन. म्हणजे समबडी हू केम अप विथ डिजिटल इनोव्हेशन किंवा डिजिटल कॅमेरा, डिजिटल इमेजिंग, ते डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन होतं. ते कधी कधी इन्व्हेन्शन पण म्हणू शकतो आपण, पण असे इनोव्हेशन्स फार कमी आहेत. पण आजच्या स्टेजला आपण जे म्हणतो, आपण हे सगळे जे स्टार्टअप्स आहेत, जे भारतातले स्टार्टअप आहेत, झोमॅटो, स्विगी, फ्लिपकार्ट, तुमचे झेप्टो, ओयो, ओला, हे सगळे स्टार्टअप्सच आहेत. पण हे सगळे बिझनेस प्रोसेस इनोव्हेशन किंवा प्रॉडक्ट इनोव्हेशन, इन्क्रिमेंटल इनोव्हेशन या इनोव्हेशनच्या अंडर येतात. त्याला आपण नवोत्कर्ष म्हणतो. ओके, आता आपण जर का आपण एक प्रिव्हियस स्लाईडमध्ये बघितलं की जागतिक स्पर्धा आहे. ओके, आज 2013मध्ये भारताची रँक इनोव्हेशनमध्ये 138 होती. आणि तुम्हाला सांगतो 138 ही किती देशांमध्ये होती, तर 160 देशांमध्ये. म्हणजे आपण इनोव्हेशनमध्ये एवढे मागे होतो एक 10-15 वर्ष, 12 वर्षापूर्वी. आणि स्टार्टअपचा ग्रोथ झाल्यानंतर आज मागच्या वर्षी भारताचं रँकिंग 38 आहे 150-160 देशांमध्ये. म्हणजे 140वरून आपण 38वरती आलेलो आहोत पुढे मागच्या 12-15 वर्षात. आणि आपल्याला पुढे अजूनही जायचं आहे. पण हे कसं होणार जर का आपण इनोव्हेट करत राहिलो तर. आणि अजूनही आपल्याला हा इनोव्हेशन किंवा नवोत्कर्ष हा खूप इम्पॉर्टंट का आहे, आपल्या पुढे अजूनही 37 देश आहेत ज्यांना आपल्याला पार करायचं आहे. जर का आपल्याला खरंच पुढे यायचं असेल तर ते आपण नक्की विचार केला पाहिजे. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, जपान हे सगळे खूप इनोव्हेटिव्ह देश आहेत आपल्या पुढे अजूनही. आपण हे बघितलं, संशोधन इन्व्हेन्शनपेक्षा इनोव्हेशन इम्पॉर्टंट आहे. आता भारतामध्ये आपण इनोव्हेशन कुठल्या ह्याच्यात करू शकतो? भारतामध्ये इनोव्हेशन आपण आपल्याच समस्यांवरती करू शकतो. आता आपण म्हणतो आपल्याच समस्या म्हणजे काय, आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्येच जर का आपण हा विचार केला, शेतीची आव्हानं, शिक्षण, आरोग्य, समाजातील समस्या किंवा हवामान बदल, एन्व्हायरमेंटल चेंज किंवा वेदर चेंज, वेदर पॅटर्न्स, हे जे विषय आहेत हे एवढे मोठे आहेत की याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये म्हणजे शेतीची आव्हानं किंवा शिक्षण किंवा आरोग्य याच्यामध्ये आपण हजारो इनोव्हेशन्स करू शकतो. एवढे मोठे टॉपिक आहेत आणि एवढे मोठ्या समस्या भारताकडे आहेत आणि भारताच्या बाहेरही आहेत. आपण या वसंत व्याख्यानमालेच्या सुरुवातीलाच मला वाटतं ज्यांनी कोणी ऐकलं नसेल पण जाऊन यूट्यूबवरती ऐका, डॉक्टर समीर मित्र गोत्रींचं, जे आपल्या हार्वर्डमध्ये प्रोफेसर आहेत बायोमेडिकलचे, त्यांचं व्याख्यान ऐका, खूपच छान आहे. त्यांनी सांगितलं की आपण इनोव्हेशन कसं करत आलेले आहेत ते तिकडे, तर तेच इनोव्हेशन आपण इथं का करू शकत नाही हा आपल्याला विचार करायचा आहे. आणि तेच इनोव्हेशन आपण मेडिसिनमध्ये न करण्यासाठी पण बाकी आपल्याकडे आपले बेसिक आव्हानं खूप आहेत किंवा बेसिक समस्या खूप आहेत, त्याच्यावरती आपण इनोव्हेशन केलं पाहिजे. तर आपल्याला आत्मनिर्भर, आपण आता मध्ये 2 वर्षापासून आपण आत्मनिर्भरता हा एक आपल्याकडे हे आलेला आहे की एक इनिशिएटिव्ह आला आहे की सेल्फ रिलायंट भारत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. तर आत्मनिर्भर होण्यासाठी मग आपल्याला इनोव्हेट केलं पाहिजे. आज आपण भारत खूप सगळ्याच गोष्टी इम्पोर्ट करतो, बऱ्याचशा गोष्टी आपण अजूनही इम्पोर्ट करतो. आपण त्या स्वतः का नाही बनवू शकत भारतामध्ये? त्यासाठी आपल्याला काय मशिनरी इनोव्हेट करायला लागेल.
भारताचं वातावरण जसं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ती मशिनरी किंवा आपलं मॅन्युफॅक्चरिंग ट्विक करावं लागेल किंवा क्वालिटी ट्विक करावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी आपण विचार करून त्या गोष्टींना इनोव्हेट करून ज्या आपण गोष्टी इम्पोर्ट करतो आहोत भारतामध्ये त्या इम्पोर्ट न करता ॲटलिस्ट आपल्या कन्झम्पशनसाठी म्हणजे आपल्याच वापरासाठीच आपण त्या प्रोड्यूस करायच्या, त्याचं उत्पादन करायचं, याच्यामध्ये पण आपण इनोव्हेशन करू शकतो. आता स्टार्टअप्स म्हणजे काय आपण थोडा एक विचार नंतर करूयात, एक 2-3 स्लाईड नंतर. पण स्टार्टअप्स आज का महत्त्वाचे आपण पहिल्या स्लाईडमध्ये विचार केला मी बोलताना की आपल्याकडे खूप प्रभावी अशी आणि एक महासत्ता आपल्याकडे आहे, ती म्हणजे यंग जनरेशन, आपलं युवा पिढी किंवा तरुण पिढी. आणि त्यांना नोकरी देण्यासाठी आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या नाही आहेत. मी म्हटलं एक 147-148 करोड आपलं पॉप्युलेशन आहे. आज विचार करा 65% आपलं यंग पॉप्युलेशन आहे, म्हणजे जवळजवळ 90 करोड तरुण आहेत आपल्याकडे भारतामध्ये. जेव्हा आपण कंपन्यांचा विचार करतो भारतातील कंपन्या आजच्या परिस्थितीला, जेव्हा एक पिरॅमिड कंपन्यांचा काढला तर एक मोठ्या कंपन्या म्हणजे ज्या TCS किंवा रिलायन्स, अडानी, टाटा, गोदरेज, बिर्ला, जिंदाल या सगळ्या जे मोठे उद्योग समूह आहेत त्यांच्या कंपन्या बघितल्या तर हजारच असतील फक्त. आणि त्याच्या खाली आपल्याकडे MSME म्हणजे आपण म्हणतो मायक्रो स्मॉल आणि मीडियम स्मॉल आणि मायक्रो एंटरप्रेन्योर्स ज्या छोट्या कंपन्या आहेत त्या किती असतील हो? 6.3 करोड कंपन्या आहेत. आपल्या वरच्या याच्यामध्ये 1000 कंपन्या आहेत मोठ्या आणि खाली 6.3 करोड कंपन्या आहेत. आज या कंपन्या ॲव्हरेज 10-15 लोकांना एम्प्लॉयमेंट देतात. म्हणजे त्या कंपन्या मॅक्सिमम 60 करोड लोकांना एम्प्लॉयमेंट देऊ शकतात. त्या कंपन्या आणि वरच्या 1000 कंपन्या धरल्या तर 60-70 करोड म्हणा. तरीसुद्धा आपल्याकडे 20 करोड गॅप आहे आज, ज्यांना आपल्याला नोकऱ्या द्यायच्या आहेत पुढे 10-15-20 वर्षांमध्ये. ती 20 करोड गॅप भरणार कशी आपण? जरी मोठ्या कंपन्या मोठ्या झाल्या आणि त्याच्यासाठीच आपल्याला स्टार्टअप महत्त्वाचे आहेत. कारण काय, स्टार्टअप इनोव्हेशन करू शकतात, स्टार्टअप रोजगार निर्मिती करू शकतात. जी आपण म्हटली आपल्याला 20 करोड रोजगार निर्मिती करायची आहे, त्यासाठी स्टार्टअप महत्त्वाचे आहेत. आणि आर्थिक वाढ म्हणजे नॅचरली इकॉनॉमिक ग्रोथ, आणि त्याप्रमाणे आपले जे $50 ट्रिलियन इकॉनॉमी मग म्हणतो आहोत आपण, त्यासाठी आपल्याला पण हातभार लावता येणार आहे. आणि जागतिक स्पर्धा जिच्यामध्ये आपल्याला भारताला पुढे यायचं आहे, अशा या सर्वांसाठी आपल्याला स्टार्टअप खूप महत्त्वाचं आहे. आता स्टार्टअप म्हणजे आता थोडं आपण भारतातले स्टार्टअप काय मी म्हटले, झोमॅटो, स्विगी, आपण म्हणतो मोठ्या मोठ्या कंपन्या जर का आपण विचार केला जगातल्या, त्यासुद्धा स्टार्टअपच होत्या. एक 15-20-25 वर्षापूर्वी जर का विचार केला सगळ्या स्टार्टअप होत्या. आता बघा या कंपन्या, गुगल, या खूप मोठ्या कंपन्या आहेत, जागतिक कंपन्या आहेत. गुगल, फेसबुक, मेटा, जे आता मेटा आहे, पूर्वी फेसबुक होतं, टेस्ला, स्पेसएक्स, ॲपल. गुगल 1996 साली सर्जिओ ब्रिन आणि यांनी चालू केली. त्यांनी स्टॅनफर्डमध्ये ते शिकत असताना त्यांनी चालू केली, म्हणजे स्टुडंट असताना चालू केलेली. आज 30 वर्षामध्ये ही कंपनी जगाच्या पूर्ण जगामध्ये आहे. म्हणजे आज जे स्टार्टअप 30 वर्षापूर्वी आपण जे म्हणतो पुढचे 25 वर्ष आपल्याला महत्त्वाची आहेत, तर आपण जर का आज असं छोटं कुठलं स्टार्टअप चालू केलं ते 25 वर्षामध्ये एवढं मोठं होऊ शकतं, हे मला सांगायचं आहे. फेसबुक हे पण जवळजवळ 2003च्या आसपास हार्वर्डमध्ये चालू झालं. ते पण स्टुडंटच होते. तुम्ही पिक्चर पण बघितलं असेल, नसेल तर इंग्लिश पिक्चर बघा, सोशल रिव्होल्युशन. त्या पिक्चरमध्ये त्यांनी दाखवलं की फेसबुक कसं फॉर्म झालं आणि मुलांनी कसं ते बेसिकली इनिशियली कॉलेजच्या मुलांना एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी फेसबुक फॉर्म झालं. आणि आज ते मेटाच्या याच्यामध्ये एवढ्या मोठ्या त्याचा विस्तार झालेला आहे की अख्ख्या जगभर फेसबुक वापरलं जातं. टेस्ला, स्पेसएक्स तर एक इलॉन मस्क आणि यांचे हे आहेत. इलॉन मस्कने टेस्लामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, पण टेस्लाचे स्टार्टअप फाउंडर्स पण स्टुडंटच होते. ॲपल
ॲपल 1976 ते 80 साली चालू झालेलं आहे आणि ॲपल एक प्रॉडक्ट इनोव्हेशन म्हणून चालू झालं. तर हे प्रॉडक्ट इनोव्हेशन स्टीव्ह जॉब्सनी आपल्या गराज म्हणून चालू केलं. त्यांनी तो पण स्टुडंट होता. त्यांनी ॲक्च्युली शिक्षण सोडून गराज म्हणून ॲपल चालू केलं आणि आज ॲपल आपण सर्वजण अख्ख्या जगामध्ये वापरतो. ॲपलचे प्रॉडक्ट्स, वेदर ॲपलचे लॅपटॉप्स असतील, तुमचे ॲपल फोन्स असतील, आयपॉड्स असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील. सांगायचा उद्देश हा आहे की हे सगळे स्टार्टअप होते. आपण म्हणतो स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअप म्हणजे थोडं कुठेतरी आपण लहान चालू करायचं आणि ते पुढे खूप मोठं होणार आहे. आता हेच भारतातली उदाहरणं पण आपण घेऊयात. भारतामध्ये जेव्हा मी 10 वर्षापूर्वी स्टार्टअप इकोसिस्टममध्ये आलो, माझ्या 31 वर्ष कारकिर्दीनंतर मी IT मध्ये 31 वर्ष होतो, त्याच्यानंतर मी 10 वर्षापूर्वी स्टार्टअप इकोसिस्टममध्ये आलो 2016मध्ये, 17च्या आसपास. तेव्हा फक्त भारताकडे 6000 स्टार्टअप होते. आज 10 वर्षांमध्ये भारतामध्ये 2.5 लाखाच्या वर स्टार्टअप आहेत. आणि खूप आहेत का? नाही. जरी आपण जगातली दुसरी स्टार्टअप इकोसिस्टम आहोत तरी पण हे खूप नाही, कारण का आपलं पॉप्युलेशन खूप मोठं आहे आणि या पॉप्युलेशनला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला अजून खूप स्टार्टअप लागणार आहेत. जसं आपण विचार केला की आपली 20 करोड एम्प्लॉयमेंटची गॅप आहे. आज ॲव्हरेज स्टार्टअप 8 ते 10 जणांना एम्प्लॉय करतो आहे ॲव्हरेज. तर आपल्याला 2 करोड स्टार्टअप लागणार आहेत, 2.5 लाख नाही. जरी मी म्हणून 2 करोड नाही तरी 1 करोड तर नक्कीच लागणार आहेत. म्हणजे आजच्या स्टार्टअप्समध्ये 50 टाईम्स आपल्याला स्टार्टअप्स लागणार आहेत पुढच्या 8 ते 10 वर्षात. ओके. युनिकॉर्न्स तो एक मेजर आहे स्टार्टअपचा सक्सेसचा. म्हणजे कसं असतं, त्याला $1 बिलियन व्हॅल्युएशन म्हणतात इकॉनॉमी आपल्या याच्यामध्ये. की भारतामध्ये अख्ख्या जगामध्ये 600 युनिकॉर्न्स आहेत. म्हणजे जे स्टार्टअप फॉर्म झाले आणि ज्यांनी $1 बिलियन व्हॅल्युएशन त्यांचं आहे आज. $1 बिलियन म्हणजे आज आजच्या डॉलरच्या भावाने 9,500 करोड ज्याचं व्हॅल्युएशन आहे. असे स्टार्टअप 600 आहेत जगामध्ये. त्यातले 127 भारतात आहेत आणि ते मागच्या 10 वर्षात झालेले आहेत, 10-15 वर्षांमध्ये. जर का गुगलवरती हे केलं तर तुम्हाला सापडेल की ॲक्च्युली कोविडच्या वर्षामध्ये 2020-21-22मध्ये 50 जणांनी युनिकॉर्न झालेत त्या 2 वर्षांमध्ये. म्हणजे सडनली त्या 2 वर्षांमध्ये खूप ग्रोथ झाला आपला युनिकॉर्नचा. तर आपण जसे जगातले स्टार्टअप बघितले तर आपण हे बघूयात ना, आपल्या भारतामध्ये पण स्टार्टअप आहेतच की. फ्लिपकार्ट आहे, झोमॅटो आहे, स्विगी आहे, झेप्टो आहे, ओयो आहे, बुक माय शो आहे, ओला आहे. आता झेप्टो हे कधी चालू झालं? मागच्या 4 का 5 वर्षापूर्वी. म्हणजे कोविडमध्ये जेव्हा आपण सर्वजण घरामध्ये होतो तेव्हा फूड डिलेवरी क्विक होण्यासाठी झेप्टो चालू झालं. आज किती एम्प्लॉय असतील झेप्टोकडे मागच्या 4-5 वर्षात? एम्प्लॉय म्हणजे फुल टाईम एम्प्लॉय नाही आहेत, त्याला गिग वर्कर्स म्हणतात. गिग वर्कर्स म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग एम्प्लॉईज असं म्हणतात त्यांना. तरी पण किती असतील ते? आज झेप्टोकडे 30 लाख गिग वर्कर्स आहेत 5 वर्षात. म्हणजे आपण स्टार्टअपसाठी विचार केला आपण. आणि काय त्यांची कल्पना काय होती? मी लवकरात लवकर 10 मिनिटामध्ये जे काही पाहिजे ते डिलिव्हर करू शकतो का, ही त्यांची कल्पना होती. आणि त्यांनी तिच्यावरती विचार करायला सुरुवात केली, सोल्युशन केलं, मार्केटमध्ये आणलं आणि एवढं मोठं झालेलं आहे आज. तर असे आपल्याकडे पण एक्झाम्पल्स आहेत, पण तरी पण आपल्याला अजूनही 50 टाईम्स स्टार्टअपची ग्रोथ लागणार आहे. आपण म्हटलंच आहे, एक भारतासाठी पुढचे 20-25 वर्ष एक सुवर्ण संधी आहे, एक गोल्डन पिरियड आहे आपल्याला. त्याला कारण हेच आहे की आपल्याकडे यंग पॉप्युलेशन आणि तरुण पिढी पुढचे 20 ते 25 वर्ष ही 60 ते 65% एवढी राहणारच आहे. आणि तेवढी अशी कुठल्याच जगामध्ये देशाकडे नाही आहे.
आणि हाच आपल्यासाठी एक गोल्डन पिरियड आहे. युवा शक्ती मी म्हटलं, डिजिटल, भारताने डिजिटल एन्व्हायरमेंटमध्ये एवढी प्रगती केलेली आहे की मी बऱ्याच वेळा बऱ्याच देशांमध्ये प्रवास केलेला आहे आणि करतही असतो अजूनही. अमेरिकेमध्ये जी डिजिटल व्यवस्था नाही आहे ती भारतामध्ये आज आहे. आता UPI आपण म्हणतो, सिम्पल UPI, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, जे आपण गुगल पे, भीम पे, पेटीएम हे सगळे UPIच्या अंडर येतात. अशी नाही आहे अमेरिकेकडे आणि जगात बऱ्याच ठिकाणी अशी नाही आहे. बऱ्याच काय ऑलमोस्ट सगळ्यांकडून कोणाकडेच नाही आहे. तर अशी डिजिटल हे आपण इकोसिस्टम डेव्हलप केलेली आहे भारतामध्ये. आज जेव्हा आधार फॉर्म झालं तेव्हा तिथं म्हणतात एक गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये जॅम म्हणून JAMनी पूर्ण भारताला ट्रान्सफॉर्म केलं आहे मागच्या 15-20 वर्षामध्ये. JAM म्हणजे काय? जनधन योजना. जनधन जे आपण म्हणतो, J म्हणजे जनधन, A म्हणजे आधार आणि M म्हणजे मोबाईल्स. तर आपलं जनधन योजना, आधार आणि मोबाईल या तिन्हीचं इंटिग्रेशन केल्यानंतर आपण कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन केलं डिजिटल. आणि तेच आपल्याकडे बळ आहे, एक युवा शक्ती आहे, आपलं डिजिटल हे आहे. सरकारचं पाठबळ आहे आपल्याला. सरकारने मागच्या 15-20 वर्षांमध्ये बरेच इनिशिएटिव्ह आणलेले आहेत. म्हणजे आपण स्टार्टअप इंडिया म्हणा, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, आता विकसित भारत, या सगळे जे उपक्रम आहेत, हे सगळे उपक्रम भारताला जे पुढचे 25 वर्षाचा गोल्डन पिरियड आहे त्याला कसे सपोर्ट करतील आणि ते सपोर्ट तरुण पिढी करणार आहे, त्यासाठी हे सगळे उपक्रम आहेत. आणि त्यामुळे आज भारताकडे जागतिक गुंतवणूकदारांचं लक्ष खूप आहे. आपण जर का स्टडी केलात तर हे जे आपले सगळे भारतीय स्टार्टअप्स आहेत ना, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट सगळी फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे. त्याला कारण पण एक आहे, कारण का आपली जी स्टार्टअप इकोसिस्टम ती नवीन आहे. म्हणजे एक 15 ते 20 वर्षापूर्वी आपली स्टार्टअप इकोसिस्टम बिल्ड व्हायला लागली आणि त्या स्टार्टअप इकोसिस्टम एक मॅच्युरिटी यावी लागते. जसं बे एरियामध्ये, US मध्ये, कॅलिफोर्नियामध्ये बे एरियामध्ये जी इकोसिस्टम आहे ती मॅच्युअर झालेली आहे आता. त्याला कारण आहे ती 30 वर्षापासून चालू झाली आहे. त्यातले स्टार्टअप जसे ॲपल, गुगल यासारखे स्टार्टअप जे फाउंडर्स आहेत ते मोठे झाले, त्यांनी त्यांच्या कंपन्याचे इन्व्हेस्टमेंट घेतली, त्यांचे शेअर्स विकले, इक्विटी विकली, ती इक्विटी ते परत नवीन स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि ती स्थिती आज इंडियामध्ये आलेली आहे. एक मागचे 15 वर्षामध्ये जर का आपण विचार केला, ओला, भावेश अग्रवाल किंवा आपण फ्लिपकार्टमध्ये बन्सल ब्रदर्स हे स्वतः आता इन्व्हेस्ट करायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे आपली जी ती 15 वर्षापूर्वी जी कॅलिफोर्निया बे एरियामध्ये होती ती आत्ता आपल्याकडे आलेली आहे. आणि आपण ती गॅप कमी करतो आहोत खूप. ओके, तर ती परिस्थिती आपल्याकडे आली आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचं लक्ष पण आपल्या स्टार्टअप्सकडे आलेलं आहे. आपल्याला काय गरज आहे मग? जर का आपल्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत, युवा शक्ती आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, सरकारचं सपोर्ट आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे, मग आपल्याला गरज काय आहे? आजच्या आपल्या या तरुण पिढीला गरज आहे धाडस करण्याची, आयडिएशन, कल्पकता करण्याची, योग्य त्यांना दिशा मिळण्याची आणि वैचारिक वृत्ती, की मी विचार करू शकतो का मला काय करता येईल, मला स्वतःचं काहीतरी करता येईल आणि ते काय करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण अजून एक स्लाईडमध्ये बघू की तरुण हाच स्टार्टअपसाठी का राईट पर्सन आहे, तर ते आपण पण बघूयात. तर आपण हे बघितलं उद्योजकता का महत्त्वाची आहे. स्वरोजगार किंवा आपण स्वतःसाठी यू आर युअर ओन बॉस. स्टार्टअपमध्ये आपण जे म्हणतो त्यामध्ये काय आहे, वेन आपण यू आर युअर ओन बॉस जेव्हा म्हणतो ना, तेव्हा माझं स्वतःचं स्वप्न मी त्या स्टार्टअप म्हणून साकार करत असतो. मग स्वतःचं कर्तव्य, माझी स्वतःची एक ती ओळख असते आणि स्वतःवरती ती जबाबदारी असते की मला काहीतरी मोठं करायचं आहे. या सगळ्यासाठी यू आर युअर ओन बॉस, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काम करतात. याला वयाचं बंधन नाही आहे. जरी मी म्हणतो की आपल्या तरुण पिढी मी का म्हणतो आहे, कारण काय आपल्या भारतामध्ये तरुण पिढी 65% आहे, पण त्याला वयाचं बंधन नाही. आमच्याकडे जेव्हा मी मागचे 10 वर्षामध्ये 500 स्टार्टअपला मी सपोर्ट केलेला आहे आणि मी ऑलमोस्ट 2-3 हजार स्टार्टअपचे
पिचेस बघितलेले आहेत, त्यांच्या आयडियाज बघितलेल्या आहेत. तिच्यामध्ये 50 वर्षावाले पण येतात आमच्याकडे, स्टार्टअप फाउंडर्स किंवा एंटरप्रेन्योर्स, आणि एक 20 वर्षावाले पण येतात, म्हणजे दुसऱ्या वर्षी इंजिनिअरिंगचे शिकणारे पण आहेत. तर असे स्टार्टअप आपल्याकडे आहेत. तर त्यामुळे त्याला वयाचं बंधन नाही, आणि वयाचं जसं बंधन नाही तसं लिंगाचंही बंधन नाही. म्हणजे आपण म्हणतो लेडीज, आपल्याकडे वुमन स्टार्टअपची संख्या पण 25 ते 30% आज, आणि ती नक्कीच वाढते हळूहळू, तरी पण अजूनही वाढली पाहिजे, पण तरी पण ती आज 25% आहे. म्हणजे जे फाउंडर्स आहेत वुमन एंटरप्रेन्योर्स ते 25% आहेत, ज्या स्टार्टअप 2.5 लाख जे स्टार्टअप म्हटले त्याच्यामध्ये सुद्धा. आपण नुसतं आपल्यासाठी स्वरोजगार म्हणण्यापेक्षा आपण आणखी स्वतः दुसऱ्यांना नोकरी देणारे एक बनवत आहोत. त्यामुळे तो पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. स्टार्टअपमध्ये असं एक मिथ होतं, आणि ते अजूनही थोडंफार सत्य आहे, की STEM म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स याचे जे विद्यार्थी आहेत किंवा तंत्रज्ञान आणि विज्ञानाचे विद्यार्थी आहेत त्यांना स्टार्टअप करणं इझी जातं. पण तशी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. आता स्वतः मागचे 1.5 वर्ष झाले मी IIM मुंबई या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा स्टार्टअप इन्क्युबेटर सेटअप केला. तिथं फक्त मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूट, पण ते मॅनेजमेंटला जेव्हा येतात तेव्हा त्यांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग किंवा सायन्स किंवा असं काहीतरी असतंच ना. आणि जेव्हा तुम्ही स्टार्टअप फॉर्म करता तेव्हा तुमची आयडियासाठी तुम्ही टीम फॉर्म करताच, तुमची कोर टीम. त्या कोर टीममध्ये तुम्ही इंजिनियर घेऊ शकता, त्या कोर टीममध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी सायन्सवाले तुमच्या तुम्हाला जे लागणार ते घेऊ शकता. त्यामुळे ते मिथ नाही आहे, पण तरी पण आजच्या स्टेजला जे 2.5 लाख स्टार्टअप आहेत त्यातले मेजॉरिटी स्टार्टअप्स STEMचे आहेत. आपण हे बघितलं सरकारी उपक्रम जे आपल्याकडे आहेत ते, की जे गव्हर्नमेंट सपोर्ट करत आहेत ते, त्याच्याबद्दल आणखी थोडं आपण परत बघूयात. पण तरी पण तिथं खालचं जे सेकंड लाईन आहे ती E-Cells, IICs, TBIs, AIC, हे काय आहे? इन्क्युबेटर म्हणजे थोडं काहींना इन्क्युबेटर म्हणजे ते लहान मुलांचं इन्क्युबेटर असं नाही आहे. पण इन्क्युबेटर म्हणजे समथिंग विच हेल्प द स्टार्टअप टू ग्रो. म्हणजे एक संस्था आहे अशा. तर एक 15 वर्षापूर्वी काही इन्क्युबेटर्स आधीच चालू आले आहेत, म्हणजे 2006 पासून चालू आलेले आहेत. पण एक 10-15 वर्षामध्ये त्याचा खूप ग्रोथ झाला. म्हणजे एक TBI जे म्हणतो आपण, टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, त्याच्यावरून त्यांनी TBI फॉर्म केले. अटल इन्क्युबेशन मिशन AIM, त्यांनी 2 उपक्रम चालू केले सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. एक आहे अटल टिंकरिंग लॅब्स, बऱ्याच जणांना माहिती असेल. एक 8वी ते 10वी किंवा 12वीच्या मुलांसाठी टेक्नॉलॉजी टिंकरिंग करण्यासाठी गव्हर्नमेंट 5 करोड देतात किंवा 50 लाख देतात शाळेला, आणि त्या 50 लाखामध्ये तुम्ही ती टिंकरिंग लॅब फॉर्म करायची आणि सपोर्ट मुलांना करायचा. मुलांना काय टिंकरिंग करता यायला पाहिजे, म्हणजे तिथून त्यांना टू सपोर्ट प्रमोट एंटरप्रेन्योरशिप, की काहीतरी मला करता येईल असं त्यांना हे करायचं, प्रवृत्त करायचं. अटल AIC म्हणजे काय? अटल इन्क्युबेशन सेंटर्स, हे पण इन्क्युबेटर्स आहेत. तर आज भारतामध्ये 500 इन्क्युबेटर्स आहेत, जे जर का मी 10 वर्षापूर्वी बघितलं तर एक 50 असतील फक्त. आज 500 आहेत. आणि प्रत्येक इन्क्युबेटरमध्ये स्टार्टअप्स असतात, कारण की ते इन्क्युबेटर स्टार्टअपला सपोर्ट करतात. ते आपण पुढे बघूयात कसं सपोर्ट करतात ते स्टार्टअप्सला. तर मी म्हटलं की तरुण पिढीच उद्योजकतेसाठी चांगली का? तर आपण क्विकली बघूया तिच्यामध्ये. तरुण पिढीकडे हे जे ट्रेट्स आहेत, पर्सनॅलिटी ट्रेट्स किंवा आपण जे म्हणतो मूलभूत गुण आहेत, जे स्टार्टअपसाठी खूप महत्त्वाचे आहेत. कुतूहलता, क्युरिओसिटी, ती तरुण पिढीकडे आहे. क्वेश्चनिंग स्टॅटस को, की त्या यथस्थितीला आव्हान देणं. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे हे असंच राहणार आहे, याला काय हे चेंज होणार नाही. पण तरुण पिढी असं म्हणत नाही आजची. का नाही करू शकत आपण चेंज? तर त्यांच्याकडे तो स्टॅटस को चेंज करण्याची वृत्ती आहे. दॅट इज वॉट लाईक स्टॅटस को, क्वेश्चनिंग द स्टॅटस को. अनसर्टॅनिटी, रिस्क मॅनेजमेंट, रिस्क टेकिंग ॲबिलिटी, या सगळ्या तरुण पिढीकडे आहेत. नवीन शिकण्याची, इझिली टू लर्न न्यू टेक्नॉलॉजी, डिजिटल नेटिव्ह, हे सगळे तरुण पिढीकडे आहेत.
आणि या सगळ्यामुळे तरुण पिढी हे स्टार्टअप्स, आजचे जे स्टार्टअप्स असतील तुम्ही बघितलं त्यातले मॅक्सिमम स्टार्टअप तरुण पिढीने चालू केलेले आहेत. त्याला कारण आहे, आज आपण 35, 40, 50 मध्ये झालो की आपल्याकडे बाकीच्या जबाबदाऱ्या असतात. आणि जेव्हा तरुण पिढी कॉलेजमध्ये असते किंवा कॉलेजमधून बाहेर पडते तर त्यांच्याकडे जबाबदाऱ्या थोड्या कमी असतात. एक आपल्या कौटुंबिक जबाबदारी असते की आई बाबा म्हणतात, अरे मी तुला शिकवलं, तू जॉब तरी चालू कर. पण आज मागच्या 10 वर्षांमध्ये आम्ही जे प्रयत्न केले आहेत स्टार्टअप इन्क्युबेटरच्या थ्रू, आम्ही स्वतः काही स्टार्टअपच्या आई वडिलांना आम्ही बोलवून त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्याला मागे त्याचा पाय खेचू नका. सरकार त्याला मदत करेल, सरकार त्याला ही मदत करेल. ओके, थोडे तुम्हाला 1-2 वर्ष आणखी त्रास होईल, पण जर का तो मोठा झाला, त्याची आयडिया मोठी झाली तर ते खूप महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला. तर त्याच्या बाबतीमध्ये पण आज पेरेंट्ससुद्धा तयार झाले आहेत सपोर्ट करायला. आता आपण क्विकली बघूयात स्टार्टअप म्हणजे नक्की काय. जेव्हा आपण 1-2 एक्झाम्पल घेतले, जगातले स्टार्टअप आणि भारतातले स्टार्टअप, आणि ते सगळे चालू झाले कसे, छोटे, म्हणजे त्यांनी काहीतरी छोटं चालू केलं आणि मोठे झाले. तर स्टार्टअप म्हणजे काय खूप मोठं असं नाही आहे. पण एक मुख्य आहे, स्टार्टअप मस्ट सॉल्व अ नीड. म्हणजे स्टार्टअप एक मूलभूत गरज सॉल्व करणारा असलं पाहिजे. म्हणजे कोणाचं तरी एक समस्या आहे, जी शेतीच्या आव्हानामध्ये समस्या आहे, शिक्षणामध्ये आहे, आरोग्यामध्ये आहे, एन्व्हायरमेंटमध्ये आहे, पण ती एक समस्या आहे जी स्टार्टअप सॉल्व करणार आहे. ती एक वास्तविक समस्या म्हणजे रिअल नीड ती असली पाहिजे. ती समस्या एक 10 लोकांसाठी नसली, ती समस्या 1000, 10,000, लाखो लोकांसाठी असेल तर ती आणखी चांगली असते. म्हणजे ज्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकतो, जे आपण समस्या सॉल्व करतो. आता तुम्हीच एक्झाम्पल घ्या, ओला. किती लोकांना त्यांनी त्या ॲप उबर, ओला किंवा झेप्टो बघा ना, आजच्या स्थितीमध्ये जवळ 30 लाख गिग वर्कर्स ते एम्प्लॉय करू शकतात. मग त्यांचे कस्टमर किती असू शकतील? ॲटलिस्ट 3 करोड, 30 करोड, 30 करोड नसतील पण 3 ते 5 करोड कस्टमर असतील त्यांचे. म्हणजे तो प्रॉब्लेम, जो समस्या आहे ती खूप मोठी समस्या आहे. आणि तुम्ही काहीतरी इनोव्हेट करा. म्हणजे त्या समस्येचं जे निराकरण आहे, जे समस्येचं सोल्युशन आहे, ते काहीतरी वेगळं सोल्युशन करा. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आणा. आता वेगळेपण कसं आणता येईल? आणि तुम्ही विचार करा की या समस्या आज कोण सोडवत आहे का? मग ते कसे सोडवत आहेत? मग त्या समस्यांचं ड्रॉबॅक काय आहे का ते सोडवत आहेत त्याच्या, आणि त्या ड्रॉबॅक मी कवर करू शकतो का? म्हणजे त्याच्याने मग तुम्ही तुमचं आयडिया पुढे मार्केटमध्ये आणू शकता. आणि एक व्यावसायिक उपक्रम आहे, म्हणजे याच्यामध्ये नफा तर नक्की असलाच पाहिजे. इट्स अ बिझनेस. स्टार्टअप अल्टिमेटली इट्स अ बिझनेस. म्हणजे त्याला बिझनेस पण फॉर्म करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळा आपण जेव्हा मी एक्झाम्पल दिले लोकांना वाटतं, कारण की आम्ही कॉलेजेसमध्ये जेव्हा लेक्चर देतो किंवा कुठेही लेक्चर देतो तेव्हा ते म्हणतात, सर स्टार्टअप म्हणजे मग ॲपच का? कारण त्या बरेच आम्ही ॲपच बघितले, सगळे जे आहेत ते ॲपच आहेत. ते ॲप नाहीत. तसे ॲप सोडून पण खूप स्टार्टअप्स आहेत. पण ॲप हे काय आहे? आज प्रत्येक व्यक्तीला, आजच्या जगातल्या व्यक्तीला मोबाईलवरती आपण बराच वेळ असतो आणि त्यांना सगळ्या गोष्टी मोबाईलच्या थ्रू करायच्या असतात. आणि म्हणून ॲप आले. म्हणजे त्या ॲपच्या बॅकग्राऊंडला दुसरी काहीतरी हे असते आणि ज्याच्यातून पुढे ॲपमध्ये येतं. आता मी मध्ये एक एक्झाम्पल मी सांगितलं नाही, ड्रूफार्म म्हणून एक एक्झाम्पल आहे. जेव्हा आपण भारतातले स्टार्टअप बघितले तेव्हा मी खाली अजून एक स्टार्टअप लिहिलं, ड्रूफार्म, DRUFARM. ते स्टार्टअप कुठे आहे? ते सिन्नरमध्ये आहे. त्या स्टार्टअपच्या फाउंडरला स्वतः मी मेंटॉर केलेलं आहे 3 वर्ष पुण्यामध्ये. त्याचं काय स्टार्टअप आहे? त्याचे स्वतःचे द्राक्षाचे मळे आहेत आणि त्या द्राक्षाच्या मळ्यांमध्ये पाणी कितपत जास्त आहे का कमी आहे, जमिनीची क्षमता त्याला म्हणत केमिकल्स किती जास्त आहेत कमी आहेत, टेम्परेचर, ह्युमिडिटी हे कसे आहेत, आणि त्याच्यावरून त्याला पाणी किती द्यावं लागतं द्राक्षाच्या मळ्याला, हे त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट बनवलं जे ॲक्च्युली 1 एकरमध्ये एक इन्स्ट्रुमेंट जमिनीमध्ये लावतो आणि वरती त्याला कवर पण आहे.
जे टेम्परेचर, ह्युमिडिटी, केमिकल्स इन द सॉईल इन्ग्रेडियंट्स, वॉटर कंटेंट, या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली मेजर करत असतं. पण नुसतं मेजर करून फायदा आहे का हो? त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा काय होणार आहे? तर ते मेजर करून ते क्लाउडवरती तो डेटा ट्रान्सफर करून तिच्यावरती एक ॲप बनवून त्या ॲपनी शेतकऱ्याला सांगायचं की तुमचं पाणी तुम्ही जास्त दिलेलं आहे का पाणी कमी जाय, तुम्ही आणखी फक्त एवढंच पाणी द्या, किंवा आणखी आता पाणी दिलं तुम्ही, हे पाणी तुम्हाला 2 दिवसांतर पाणी देऊ नका. त्याच्यानी सेविंग ऑफ वॉटर झालं, सेविंग ऑफ फर्टिलायझर्स झालं, कारण केमिकल कंटेंट वर खाली होऊ शकतात, आणि त्याच्यामुळे द्राक्षाची क्वालिटी पण वाढली. तर म्हणजे किती एक छोटा, आपण म्हणतो की ॲप आहे समोर, पण बॅकग्राऊंडला एक प्रॉडक्ट आहे जे की सगळं मेजर करून तो डेटा क्लाउडवरती ट्रान्सफर करून तिच्यावरती ॲनालिसिस करून मग तुम्ही ते देतात पुढे शेतकऱ्याला, किंवा शेतकऱ्याचे जे कन्सल्टंट्स आहेत ते त्यांना सांगतात की तुम्ही असं करा तसं करा. तर हे जे ॲप आहे हे ॲक्च्युली एका यंग मुलांनी फॉर्म केलेलं आहे जेव्हा तो कॉलेजमध्ये असताना, आणि त्याला आम्ही 3 वर्षात आत्ता त्याचे प्रॉडक्ट चालू आहेत. डेअरी फार्म पण त्यांनी चालू केलं डेअरी प्रोडक्शनसाठी. तर असे पण समस्या आपण हे करू शकतो. तर जसं आपण नाशिकमध्ये आहोत त्यामुळे मला ते ड्रू फार्मची आठवण आली. पाणी, अवकाळी पाऊस, द्राक्षांसाठी क्वालिटी, आता AI आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIनी तुमच्या इमेजिंगनी आज बऱ्याच फळांना किंवा बऱ्याच आपल्या क्रॉप्सला खूप फायदा होतो आहे. कसा? पूर्वी कसं होतं, आपल्या झाडावरती कीड पडली की आपण बघायचो, अरे ही कीड पडली आहे ना, अरे ही याची असणार आहे, मग हे फवारा करा. आणि तो आज AI काय करतं, इमेजिंग ग्राफिक्सनी त्या तुमच्या त्या पानाचं इमेज घेतली, बॅकग्राऊंडला पूर्ण डेटा आहे, तो इमेज बघितल्यावर सांगतो की हा रोग आहे आणि या रोगावरचं हे निदान आहे, आणि तुम्ही तुमच्या 1 एकर जागेला एवढी झाडं असतील त्याला एवढं फवारा मारा किंवा एवढं फर्टिलायझर टाका, त्याच्याने ते बरं होईल. म्हणजे काय झालं, जे पूर्वी आपण ॲश्युम करत होतो की हा रोग आहे, तो ॲक्च्युली तुम्हाला आता कळतं AIमुळे की हाच रोग आहे आणि याच्यावरती हेच निदान आहे. तर टेक्नॉलॉजी आपल्याला मदतच करणार आहे आणि आपण ती टेक्नॉलॉजी मदत घेतली पाहिजे, हे पण एक महत्त्वाचं आहे. तर हा स्टार्टअपचा एक जर्नी आहे की आपण कुठला तरी एक समस्या शोधायची, त्या समस्येचं व्हेरिफिकेशन करायचं, मग त्याचं सोल्युशन काढायचं, ते सोल्युशनचं व्हेरिफिकेशन करायचं, मग तुमचा कस्टमर कोण असणार तो शोधायचा, कस्टमर सेगमेंट, आणि त्या कस्टमर सेगमेंटला जाऊन परत भेटायचं, त्यांना सांगायचं की मी असं करतो आहोत, तुम्हाला ही समस्या आहे का, तुम्हाला हे सोल्युशन चालेल का, ही प्राईस चालेल का, हे सगळं व्हेरीफाय करायचं. मग त्याचं बिझनेस मॉडेल बनवायचं, रेव्हेन्यू जनरेशन मॉडेल बनवायचं आणि मार्केटमध्ये प्रॉडक्ट न्यायचं, गो टू मार्केट, आणि नंतर मग फंडिंग त्याला पुढे मार्केटमध्ये मिळतं. मी थोडं फास्ट जातो आहे कारण काय वेळ थोडी कमी आहे. आता इन्क्युबेटर, मी म्हटलं इन्क्युबेटर आज आपल्या भारतामध्ये 500 इन्क्युबेटर्स आहेत, आणि ते स्टार्टअपला कसे सपोर्ट करतात हे बघूयात 5 मिनिटामध्ये. इन्क्युबेटर्स एक सिंगल विंडो, म्हणजे एक स्टार्टअपला जी काही मदत पाहिजे ती त्यांनी आमच्या इन्क्युबेटरकडे यायचं, आम्ही त्यांना मदत करू. आता ती कुठली मदत करू शकतो आम्ही? एक मार्गदर्शन, गायडन्स, मेंटॉरिंग, ओके, पायाभूत सुविधा, म्हणजे त्यांना एक फंडामेंटल बेसिक नेसेसिटीज, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, एक ऑफिस स्पेस आहे, लॅब्स आहेत, प्रोटोटायपिंगसाठी त्यांना मदत पाहिजे आहे, संगणक पाहिजे आहेत, म्हणजे आता AIसाठी तर एक हाय एंड CPU किंवा GPU बेस्ड तुम्हाला कॉम्प्युटर्स लागतात, ते पाहिजे आहेत तुम्हाला. मेंटॉरशिपसाठी उद्योजकची मेंटॉरशिप, एक्झिस्टिंग सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स, म्हणजे जे सक्सेसफुल जे हे आहेत फाउंडर्स आहेत त्यांची मदत, गुंतवणूकदार, कॉर्पोरेट्स, टेक्नॉलॉजी लॅब्स, या सगळ्यांची इन्क्युबेटर एक इकोसिस्टीम बनवतं. आणि जेव्हा स्टार्टअपला ते जे काय लागतं ते आम्ही त्याला होतं, ते आम्हालाकडे येतात, सर मला हे पाहिजे. आता एक सिम्पल एक्झाम्पल, सर मी कंपनी कुठली फॉर्म करू, मी OPC करू, 1 पर्सन कंपनी करू का प्रोप्रायटरी कंपनी करू
का प्रायव्हेट लिमिटेड करू का लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप करू. तर त्याच्यामध्ये आज जर का त्याला इन्क्युबेटर नसतं तर आम्ही त्याला आम्ही स्वतःच सांगतो, कारण का आता आम्ही एवढं 500 आणि 1000 स्टार्टअप म्हणून गेलो, आम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे डिपेंडिंग ऑन त्याची नीड, त्याचा स्टार्टअप कुठल्या स्टेजला आहे. पण आमच्याकडे कंपनी सेक्रेटरीज पण आहेत, जे लिगल फर्म्स पण आहेत. त्या लिगल फर्म्स आम्ही लगेच त्यांना फोन करून सांगू शकतो, बाबा याला 5 मिनटं 10 मिनटं याशी बोला आणि त्याला मदत करा, काय करता येईल. मग ते करतील, ते करून देतील पैशाने. पण एक इनिशियल त्याला समाधान मिळण्यासाठी, त्याला लगेच त्याच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याकडे त्या फर्म्स आहेत. CA फर्म्स आहेत ज्या सगळं कंप्लायन्सच करतात. ते वेबसाईट डेव्हलपमेंट फर्म्स आहेत, मार्केटिंग फर्म्स आहेत, प्रोटोटाईप डेव्हलपमेंट फर्म्स आहेत. तुमचं जर का तुम्ही चिप बनवत असाल किंवा चिपवरती सर्किट प्रोग्राम PLC प्रोग्रामेबल सर्किट बनवत असाल, ते सर्किट डिझाईन करण्यासाठी आणि बनवण्यासाठी फर्म्स आहेत. फॅब्रिकेशन फर्म्स आहेत. या सगळ्या स्टार्टअपचा एक इकोसिस्टीम बनवतं. हे स्टार्टअप अख्ख्या जगामध्ये म्हटलं अख्ख्या भारतामध्ये 500 आहेत. इवन नाशिकमध्ये पण आहे. आणि आत्ता जेव्हा मी सह्याद्रीचं ऐकलं तेव्हा सह्याद्री फार्मचा पण स्वतःचा एक इन्क्युबेटर आहे. ओके, तसंच डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर म्हणून एक TCS आणि डिजिटल यांनी एक फॉर्म केलेलं आहे आणि ते ॲग्रिकल्चरवरती फोकस जास्त करतात. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे, संदीप फाउंडेशन, संदीप TB आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर म्हटलं आहे. असेच अजूनचं असू शकतील, पण हे मला माहिती आहेत ज्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलेला आहे, ज्यांच्याशी मी बोललेलो आहे मागच्या 10 वर्षांमध्ये. तर असे पण आहेत. असे बरेच इन्क्युबेटर इथं पण असू शकतील. जसं मला आज कळलं सह्याद्री फार्मचा स्वतःचा इन्क्युबेटर आहे आणि तिथं ते स्टार्टअपला सपोर्ट करतायत. तर जसं मी म्हटलं की इन्क्युबेटर जी इकोसिस्टीम बिल्ड करते, ती इकोसिस्टीम म्हणजे काय हो? गुंतवणूकदार, कॉर्पोरेट्स, सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या, म्हणजे कुठल्या? कंपनी सेक्रेटरी, CA, फॅब्रिकेशन, मी सगळ्या बोललो या कंपन्या सगळ्या एक्सटर्नल कंपन्या आहेत. गाईड, मार्गदर्शक आणि सल्लागार. ॲक्सेलरेटर्स. आता ॲक्सेलरेटर्स म्हणजे काय? इन्क्युबेटर्स म्हणजे ज्यांची आयडिया, बेसिक आयडियापासून तुम्हाला मार्केटला जाऊपर्यंत आणि थोडं रेव्हेन्यू जनरेशन करेपर्यंत इन्क्युबेटर सपोर्ट करतात. पण जर तुम्हाला स्केल करायचं आहे, आज तुमची कंपनीचा रेव्हेन्यू 5 करोड आहे आणि तुम्हाला 50 करोड करायचं आहे, तिथे ॲक्सेलरेटरची मदत लागते. मग एक इन्क्युबेटर ॲक्सेलरेटर्स पण कनेक्ट करतात त्यांना. तेव्हा तुझा 4-5 करोड रेव्हेन्यू आहे, तुला मदत करायची आहे पुढची, आम्ही तू ॲक्सेलरेटर या ॲक्सेलरेटरकडे जा, टाय पुणे आहे किंवा असे बरेच ॲक्सेलरेटर्स आहेत भारतामध्ये पण, ज्यांना ते पण सपोर्ट करतात. संशोधन संस्था, ज्याच्यामध्ये तुम्हाला आता कंप्लायन्स करायचं असतं किंवा टेस्टिंग करायचं असतं. बऱ्याच वेळा केमिकल हे आहेत, स्टार्टअप्स असतात, त्यांना बेसिकली कंप्लायन्स, जे इंडस्ट्री कंप्लायन्स लागतात. किंवा ऑटोमोबाईल स्टार्टअप्स आहेत, त्यांना ARAI, ऑटोमोबाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया पुण्यामध्ये आहे, ते व्हेरीफाय करतात आणि ते हे करतात की हे प्रॉडक्ट आम्ही सर्टिफाय करतो आहोत. तर सर्टिफाईंग बॉडीज आहेत, तर अशांचे पण ते आम्ही त्यांना कनेक्ट करतो. शैक्षणिक संस्था आहे, जिथून आम्हाला स्टार्टअपच्या आयडियाज मिळतात किंवा स्टुडंट्स मिळतात असे. तर हे सगळं स्टार्टअप इकोसिस्टीम इन्क्युबेटर क्रिएट करतं. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही इन्क्युबेटरकडे जातात तेव्हा तुम्हाला ही सगळी अवेलेबिलिटी तुम्हाला ॲक्सेसिल 1 पॉईंटमध्ये कळतं, त्या इन्क्युबेटरच्या थ्रू मिळते. आपण क्विकली बघूयात सरकारचं समर्थन. तर एक फंडिंगचं काय झालं आहे, आता कसं असतं फंडिंगमध्ये, कसं असतं की VC फंडिंग जे असतं ना, ते जेव्हा तुम्ही रेव्हेन्यू अर्निंग स्टार्टअप असतं तेव्हा मिळतं तुम्हाला. पण जेव्हा तुमचं अर्ली स्टेज स्टार्टअप असतात, जेव्हा आयडियापासून तुम्ही मार्केट, जेव्हा तुमचा रेव्हेन्यू नसतो, तेव्हा तुम्हाला फंडिंग कोण देणार? म्हणून जेव्हा आम्ही हे गव्हर्नमेंटकडे नेलं होतं, तेव्हा गव्हर्नमेंट, जेव्हा आम्ही त्यांना हे इनपुट दिलं, तेव्हापासून गव्हर्नमेंटने नवीन फंडिंग स्कीम्स आणलेल्या आहेत आणि त्या इन्क्युबेटरच्या थ्रू देतात. म्हणजे गव्हर्नमेंट इन्क्युबेटर्सला फंड देतं आणि इन्क्युबेटर स्टार्टअपला फंड देतं. आणि ते किती मिळतं? एक 20 लाखापर्यंत तुम्हाला ग्रांट मिळू शकते, 50 लाखापर्यंत तुम्हाला डेट फंडिंग मिळू शकतं. आता स्टार्टअप इंडिया सीड फंड कोविडच्या नंतर आपल्या प्राईम मिनिस्टर मोदींनी लॉन्च केला. 900 करोडचा स्टार्टअप इंडिया सीड फंड लॉन्च केला. त्याच्या थ्रू, इन्क्युबेटरच्या थ्रू तो तेवढे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. त्यांनी आत्ता यावर्षी, मागच्या वर्षी नवीन सेकंड फंड लॉन्च त्यावेळी हे केला, अप्रूव्ह केला. तर असे फंडिंग स्कीम्स, स्टार्टअप इंडिया सीड फंड आहे, DSTच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या स्कीम्स आहेत, मायटी, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यांच्या स्कीम्स आहेत, राज्य शासनाच्या स्कीम्स आहेत. महाराष्ट्र शासनाचं MSINS, आपलं महाराष्ट्र सोसायटी ऑफ इनोव्हेशन सोसायटी, तर महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी MSINS जी आहे, तीसुद्धा काही मदत करते. म्हणजे ती कशी मदत करते? तुमचं पेटंट आहे, तुम्ही काही स्टार्टअप जेव्हा आपलं काहीतरी इनोव्हेट करता आणि त्याला ते
पेटंट फाईल करायचं असतं. त्या पेटंटसाठी 80% स्टेट गव्हर्नमेंट देतं. म्हणजे 2 लाखापर्यंत तुमचं डोमेस्टिक पेटंट असेल तर स्टेट गव्हर्नमेंट देतं, आपलं महाराष्ट्र स्टेट. किंवा जर का फॉरेन पेटंट म्हणजे त्याला वर्ल्ड वाईड पेटंट म्हणतो, त्याला 10 लाखापर्यंत सपोर्ट करतं स्टेट गव्हर्नमेंट. तर अशा सुविधा स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही देत असतात. आता आपण एक शेवटच्या 5 मिनटं स्पेंड करूयात. जसं भारत सरकार किंवा इन्क्युबेटर्स, ॲक्सलरेटर्स आणि त्यांची इकोसिस्टीम सपोर्ट करते, तसंच गर्जे मराठी ग्लोबल एक संस्था आहे ज्याचा मी संचालक पण आहे भारतातला. तर गर्जे मराठी ग्लोबल ही संस्था काय आहे त्याच्याबद्दल आणि पुढचे ते सपोर्ट कशी करते स्टार्टअपला, या 2 स्लाईड फक्त आपण बघूयात. 2018मध्ये 8 वर्षापूर्वी आनंद गणू यांनी अख्ख्या जगातले जे प्रोफेशनल्स आहेत, सक्सेसफुल प्रोफेशनल, सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स किंवा असे आहेत जे खूप त्यांनी उच्च हे प्रतिष्ठित आहेत, अशा लोकांचे 15 ते 20 पानांचे एक पुस्तक काढलं आणि ते प्रमोट केलं. पण आम्ही नंतर विचार केला की ते पुस्तक किती जणं वाचणार, म्हणून आम्ही आता सगळं व्हर्च्युअली ऑनलाईन करतो आहोत. तर आम्ही ऑनलाईनमध्ये आमचं मागच्या 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये आम्ही खूप प्रगती केली. त्याच्यामध्ये आमचे 20,000 सदस्य अख्ख्या जगामध्ये आहेत, 27 देशांमध्ये सदस्य आहेत. आमच्या 6 नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत, 6 आता 8 झाले आहेत. 8 नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आमच्या बाकीच्या देशामध्ये, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये आहे, भारतामध्ये आहे, US मध्ये आहे जी पहिली फॉर्म झाली आहे, UK मध्ये आहे, कॅनडामध्ये आहे. तर अशा आणि या सगळ्या जगातले जे उच्च प्रतिष्ठित असे जे प्रोफेशनल्स आणि एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांचा हा समुदाय आहे. आणि त्यांचे आम्ही कॉन्फरन्सेस असतात वर्षातून एकदा. आणि आम्ही असे अनेक उपक्रम करतो ज्याच्यामध्ये स्टार्टअपसाठी आम्ही स्टार्टअप कोहोर्ट करतो, ज्यामध्ये मी एक पुढची स्लाईड टाकलेली आहे. आम्ही स्वतः मागच्या 5 वर्षामध्ये 4 कोहोर्ट रन केलेत. म्हणजे प्रत्येक वर्षी एक 20 ते जणांचा एक स्टार्टअप कोहोर्ट रन करतो. तसेच आम्ही महामार्केट प्लेस आमचा एक इनिशिएटिव्ह आहे, जिथं आम्ही महाराष्ट्रातले प्रॉडक्ट्स अख्ख्या जगात नेण्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. ते महामार्केट प्लेस आहे. मुलांसाठी पण आम्ही मदत करतो. कॅम्पस टू कॉर्पोरेट म्हणजे एक भारतातले मुलं आणि जगातले मुलं, भारतातले मुलं जे जगात जातात किंवा महाराष्ट्रातले मुलं जगात जातात त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही हे करतो. असे बरेच उपक्रम करतो. आणि एक क्विकली मी एक आपल्या हा 16 आठवड्यांचा एक स्टार्टअप कोहोर्ट असतो आमचा. मागच्या 4 वर्षामध्ये जसं म्हटलं मी 175 स्टार्टअपला आम्ही सपोर्ट केलेला आहे. जेव्हा आपलं आझादी का अमृत महोत्सव तेव्हा आम्ही 75 स्टार्टअपला प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आम्ही स्टार्टअप शोधले होते आणि त्यांना सपोर्ट करून एक मेंटॉरिंग कोहोर्ट प्रोग्राम रन केला होता. तर हा 16 आठवड्याचा प्रोग्राम असतो. जागतिक अनुभव असलेले आमचे मेंटॉर्स असतात, त्यांना नेटवर्किंग करू शकतं आणि स्वतः आम्ही फंडिंग पण देतो. म्हणजे मागच्या 4 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 26 करोड आमच्या गर्जे मराठी ग्लोबलच्या थ्रू स्टार्टअपला फंडिंग दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी व्हेंचर कॅटलिस्ट म्हणून एक प्रोग्राम आमचा आहे, ज्याच्या थ्रू आम्ही ते फॅसिलिटेशन करतो. तर हे सगळं आता आपण बघितलं, भारताची तरुण पिढी स्टार्टअप्स का महत्त्वाचे आणि स्टार्टअप्सला इन्क्युबेटर्स कसे सपोर्ट करतात किंवा गर्जे मराठीसारख्या संस्था कशा सपोर्ट करतात, शासन कसं सपोर्ट करतं. पण आज आपल्याला हा विचार करायचा आहे की आपण या सगळ्या आपल्याला सुविधा असताना आपण स्वतः नोकरी मागणारे करायचं आहे का नोकरी निर्माण करणारे करायचं आहे, हा विचार आपल्याला करायचा आहे. आणि मला नक्कीच वाटतं की माझ्या या विचारांवर काही जणं मोटिवेट होतील, तरुण मंडळी, आणि स्वतः स्टार्टअप चालू करतील. आणि त्यांना स्वतः मी माझा नंबर पण देतो आहे किंवा गर्जे मराठी ग्लोबलवरती पण तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा मला कधीही कनेक्ट करू शकता. मी बऱ्याच इन्क्युबेटरशी कनेक्टेड अजूनही आहे आणि मेंटॉरशिप करतो. मी स्वतः स्टार्टअप मेंटॉर आहे. आणि आपल्याला हा विचार करायचा आहे की जी इनोव्हेशन क्रांती आपल्याला करायची आहे त्याच्याने आपल्याला जॉब निर्माण करायचे आहेत, जॉब मागायचे आहेत का जॉब निर्माण करायचे आहेत. तर आपल्याला नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी करणारे आपण बनूयात आणि भारताचा विकास करूयात आणि भारताला विकसित भारत बनवूयात. थँक्यू, धन्यवाद. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत इथे, तर तुम्हाला जर का काय लागतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. यस, थँक्यू सर. मी पण माझ्या याच्यात धन्यवाद सर.
आज आपल्यासमोर IIM मुंबईचे OSD श्री विजय तळेले सर यांनी आपल्याला तरुण पिढी, स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन ही काळाची गरज असल्याचे सरांनी सांगितले. खरं तर आव्हाने आहेत, म्हणूनच इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन करण्याची संधी, गरज आणि क्षमता आपल्या प्रत्येक भारतीयामध्ये आहे, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. तरुणांनी धाडस करणे गरजेचे आहे. उद्योजकता का गरजेची आहे याविषयी सरांनी आपणास मार्गदर्शन केलं. स्टार्टअप्स करा आणि आपण नोकर होण्यापेक्षा इतरांना नोकरीला ठेवा, हा अतिशय अमूल्य असा संदेश सरांनी आपल्याला दिला. धन्यवाद सर. वसंत व्याख्यानमाला परिवाराच्या वतीने आपले मनापासून आभार. आज आपणासमोर तळेले सरांचे व्याख्यान आयोजन करण्यास मोलाचे सहकार्य केलेल्या गर्जे मराठी फाउंडेशनचेही मनापासून आभार. विवेकजी गरुड आमचे सर आणि अमितजी गरुड सर यांचेही मनापासून आभार. आजच्या व्याख्यानमालेचे आपले प्रायोजक सबका नॉलेज हब यांचेही मनापासून आभार.